विश्वास आहे. अस्वस्थतेचं दुसरं कारण असं असू शकतं की एनसीपी, काँग्रेस या पक्षातल्या अनेक खासदारांच्या सहकारी संस्था, साखर कारखाने अशा संस्था आहेत. त्यामुळे साहजिकच या तुम्हाला दबाव येतो. मग तुम्हाला माननीय पवार साहेबांकडून उमेदवारी लढताना जिंकतानाही आठवलं नाही का? आपण माननीय पवार साहेबांकडून व त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेताना त्यांच्याकडून कष्ट करून घेताना किंवा आमच्याकडे जे 6 खासदार गेले पक्षाची उमेदवारी घेताना उद्धव ठाकरे यांच्याकडून कष्ट करून निवडणुका जिंकून घेताना कोणाला काय वाटलं नाही का? वाटलं ना. काँग्रेस पक्षाचे सुद्धा जे खासदार निवडून आले त्यासाठी काँग्रेस पक्षाचेही कष्ट आहेत ना. मग राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, इथे तेव्हा नाना पटोले अध्यक्ष होते, या सगळ्यांचे कष्ट आहेत. तेव्हा तुम्हाला अस्वस्थता का वाटत नाही? अरे बापरे, मी या पक्षात आलो तर माझे साखर कारखाने, सहकारी कारखाने काय जे आहेत ते अडचणीत येतील. आम्ही विरोधी पक्षात असताना तुम्ही आमच्याकडे आलेला आहात. आम्ही सत्तेत नव्हतो हे तुम्हाला माहिती आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर आपण टीका केली होती. त्यानंतरचा टायमिंग आहे तुमच्याकडनंही फडणवीसांची भेट घेण्यात आली. आमच्याकडनं म्हणजे कोणाकडून? आमदार असं म्हणणं आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट दिली, मग आम्ही त्याच्यावरती बोलत नाही. सोडून द्या, तो विषय काल झाला, तो विषय काल संपलेला आहे. माननीय शरद पवार साहेबांचं माझी काल चर्चाही झाली, सुप्रियाताईशी माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, बस. नेते तुमच्यावर टीका करतायत, शिंदे शिवसेनेचे मंत्री आमदार तेही टीका करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत ह्या विषयात राजकारण आणू पाहत आहेत. नाही, राजकारण राऊत यांनी हे करू नये. परत ही भेट ही काही निव्वळ योगायोग होती असेल ना. अशा सगळ्या अनेक गोष्टी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या की खरं तर एवढे मोठे नेते जर मला भेटत असतील तर इतक्या छोट्या मनाने टीका केली जाऊ नये. मी अजिबात ठीक आहे, कद्रूपणा आहे म्हणा, कद्रूपणा आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही एकनाथ शिंदेविषयी मी वारंवार सांगितलं, त्यांनी पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षात गेले म्हणून आमचं भांडण नाहीच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी दरोडा टाकला अमित शहांच्या मदतीनं, हे भांडण आहे. अजित पवार पक्ष सोडून गेले पवारांचा म्हणून भांडण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीनं तुम्ही चोरताय. जशी राम मंदिराची लूट करताय तसे ही पण तुम्ही लूट केलीत. हा वादाचा विषय आणि हा वादाचा विषय सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा कायम ठेवला पाहिजे. माझ्यासारखा माणूस आहे हे अशा गोष्टी विसरत नाही, कारण आमचं अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे मालक तुम्ही कसे काय झालात? तुम्ही कसे आईबाप झालात त्या पक्षाचे? किंवा पवार साहेबांच्या पक्षाचे आईबाप पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राताई पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचे आईबाप होऊ शकतात का? आणि बाप आहे ना अजून तिकडे सिल्लोरोकला किंवा वायबी चव्हाण प्रतिष्ठानला बसलेला असतो. हे मिस्टर ते तुम्ही ज्यांची नावं घेतलीत ना माझ्यावर टीका करणाऱ्यांना, ही एक स्वाभिमानाची ठिणगी मनामध्ये असायला पाहिजे, ती आमच्यामध्ये आहे. पण कालचा जो विषय झाला त्यानंतर हा विषय आता बंद यापुढे असं नाही. माननीय शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे ते सुप्रीम लीडर आहेत. त्यांच्या मनात